मंडळी, विश्रांतवाडी परिसरातून बेपत्ता झालेल्या 17 वर्षीय अमन गच्चड याच्या हत्येचा पोलिसांनी अखेर छडा लावला आहे. या हत्येची पद्धत इतकी अमानुष आहे की तपास करणारे पोलीस अधिकारी सुद्धा हादरून गेले आहेत. ही केवळ हत्या नाही, तर जुन्या वादाचा सूड, सोशल मीडियाचा गैरवापर आणि हनी ट्रॅपमधून रचलेला मृत्यूचा सापळा आहे. अमन गच्चड हा विश्रामवाडी परिसरात राहणारा 17 वर्षाचा तरुण होता. 29 डिसेंबर रोजी तो घरातून बाहेर गेला. मात्र त्यानंतर तो घरी परतलाच नाही. बराच वेळ झाला तरी अमन घरी न आल्याने त्याच्या आईनं विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. यानंतर गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. तपासात एक धक्कादायक बाब समोर आली. सप्टेंबर 2025 मध्ये अमन आणि प्रथमेश अडळ यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. या भांडणात प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. तो राग, तो अपमान त्याच्या मनात अनेक महिने दुमसत होता. याच रागातून अमन सिंगचा काटा काढायचा कट रचण्यात आला. अमन सिंग इंस्टाग्रामवर सक्रिय होता. याचाच गैरफायदा आरोपींनी घेतला आणि एका तरुणीच्या मदतीनं त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यात आलं. 29 डिसेंबर रोजी त्या तरुणीनं अमन सिंगला भेटायला बोलवलं. अमन सिंगला कल्पनाही नव्हती की तो ज्या ठिकाणी चाललाय तो मार्ग थेट मृत्यूकडे नेणार आहे. आरोपी अमन सिंगला खेड शिवापूर येथील वृतमुख मंदिराच्या निर्जन डोंगराळ भागात घेऊन गेले. येथे सुरू झाला अमानुषतेचा कळस. हत्या प्रकार करण्यापूर्वी आरोपींनी अमनला शेवटची इच्छा विचारली. त्यांनी मागितलेली बियर आणि सिगारेट त्याला देण्यात आली. इतकंच नाही तर कोर्टेची सीमा ओलांडण्यात आली. त्याला स्वतःचा खड्डा खांदायला लावण्यात आला. जिवंत गाडण्याचा प्रयत्न केला, पण तो मारणार नाही या भीतीने त्याला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आलं. यानंतर सर्जिकल ब्लेड, कोयता आणि दगडाचा वापर करून त्याची अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. हा थरारा तब्बल 4 तास सुरू होता. अमन सिंगचा काहीच थावपत्ता लागत नव्हता. गुन्हे शाखेने तांत्रिक तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन, सोशल मीडिया या तपासातून मुख्य आरोपी प्रथमेश अडळ आणि नागेश थाबले यांना बेळगाव येथून अटक करण्यात आली. त्यांच्या कबुली जबाबावरून 7 जानेवारी रोजी खेड शिवापूरच्या दुर्गम भागातून अमन सिंगच्या कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना ताब्यात घेण्यात आला आहे. एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये एक अल्पवयीन आरोपीही आहे. न्यायालयाने आरोपींना 9 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आणि ट्रॅपमध्ये सामील असलेल्या त्या तरुणांचा शोध सध्या सुरू आहे. ज्या खड्ड्यामध्ये अमनला पुरायचं आहे ते खड्डं त्याला स्वतःला खांदायला लावलं आणि आधी जिवंत पुरलं. तिथून ते निघणारच होते. तेवढ्यात त्याच्या डोक्यात आलं, अमन जर जिवंत राहिला, खड्ड्यातून बाहेर आला, तर आपण गुंतू. त्यामुळे त्यांनी पुन्हा खड्डा खाणला आणि अमनला बाहेर काढून त्याचा गळा चिरला आणि त्याला जिवंत मारून टाकलं. पुन्हा खड्ड्यामध्ये त्याला पुरलं. अमनचा मोबाईल एका ट्रकमध्ये टाकून देण्यात आला. त्याचं लोकेशन डायरेक्ट लोणावळा पोलिसांना दाखवत होतं. या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये जुन्या वादामध्ये अमनची अमानुष हत्या करण्यात आली होती. हा खून केवळ एका मुलाचा नाही, तर समाजाला हादरवणारा इशारा आहे. जुन्या वादातून घडलेलं सूड, सोशल मीडियाचा गैरवापर आणि माणुसकीची हरलेली मानसिकता या सगळ्यांचा हा भीषण परिणाम आहे. आज प्रश्न असा आहे, की तरुण पिढी कुठे चालली आहे? तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन आला असाल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.